Hello friend, today we'll discuss about lecture number 16, that is chapter number trigonometric functions. In this trigonometric function, we learn problem depend on principal and general solution. In yesterday period, you learn problem depend on principal solution as well as general solution. Today we'll discuss about more problem depend on general solution. In this topic, that is problem depend on sin square theta is equal to sin square alpha. Sin square theta is equal to sin square alpha. Cos square theta is equal to cos square alpha. Tan square theta is equal to tan square alpha. In all these cases, general solution of the given formula must be equal to theta is equal to n pi plus minus alpha. N pi plus minus alpha, that is n belongs to z. आजच्या पिरियडमध्ये तुम्हाला साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा, टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा, त्याचा जनरल फॉर्म्युला असतो थीटा बरोबर n पाय प्लस मायनस अल्फा, दॅट इज n बिलॉंग्स टू झेड. चला पहा बोर्डवर. प्रॉब्लेम नंबर 40 4 cos square theta बरोबर 3. फाइंड द जनरल फॉर्म्युला ऑफ द गिवन प्रॉब्लेम. We know 4 cos square theta must be equal to 3. Cos square theta 4 इथं मल्टिप्लायमध्ये इथे डिवाइडमध्ये जाईल, म्हणजे cos square theta किती आला 3/4. 3 कोणाचा स्क्वेअर आहे √3चा, 2 कोणाचा स्क्वेअर आहे 4चा, म्हणजे cos square theta must be equal to √3/2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपल्या मनाला प्रश्न विचारा, हा √3/2 किंमत कोणाची आहे? √3/2 मस्ट बी इक्वल टू π/6 और 30 डिग्री. ही किंमत तुमची π/6 किंवा 30 डिग्रीची आहे. या ठिकाणी cos square theta इज इक्वल टू cos square π/6. √3/2 कोणाची तुमची cos π/6 मस्ट बी इक्वल टू √3/2. बाय रिझल्ट आता तुमचा मोठा प्रश्न पडला, रिझल्ट कोणता घ्यायचा? साइन थिटा इज इक्वल टू 0, कॉस थिटा इज इक्वल टू 0, टॅन थिटा इज इक्वल टू 0, पहिली टेक्निक. दुसरे साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा, कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा, टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा. आणि थर्ड कोण आहे? साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा, टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा. म्हणजे या ठिकाणी आपली किंमत आलेली आहे बाय रिझल्ट कॉस स्क्वेअर थिटा मस्ट बी इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा, देन थिटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा, n बिलॉंग्स टू झेड. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर π/6, हे बा कॉस स्क्वेअर π/6, थिटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस π/6, n बिलॉंग्स टू झेड. झालं. जनरल सोल्युशन ऑफ द गिवन फॉर्म्युले 4 cos square theta is equal to n पाय प्लस मायनस π/6, n बिलॉंग्स टू झेड. प्रॉब्लेम मल्टिपल चॉईसला विचारू शकता. द जनरल सोल्युशन ऑफ 4 cos square theta is equal to 3 इज ए ऑप्शन, बी ऑप्शन, सी ऑप्शन, डी ऑप्शन. ते एका ऑप्शनमध्ये हे दिलेलं असेल, एका ऑप्शनमध्ये π/3 असेल, एका ऑप्शनमध्ये काहीतरी π/2 असेल प्लस मायनस. अशा प्रकारे तुमचा प्रॉब्लेम तयार झाला. असाच तुम्ही 30 डिग्रीचा असेल, 45चा असेल, 60चा असेल, 90चा असेल तयार करू शकता. आता पहा 4 sin square theta must be equal to 3. याचं जनरल सोल्युशन काढायचं आहे. मग काय केलं तुम्ही पहा बरं इथं, साइन स्क्वेअर थिटा मस्ट बी इक्वल टू 3/4. 3 कोणाचा स्क्वेअर आहे √3, 4 कोणाचा आहे 2चा स्क्वेअर, म्हणजे कोणाला साइन स्क्वेअर थिटा मस्ट बी इक्वल टू 3/4 दॅट इज √3/2चा स्क्वेअर. बोथ आर सेम. आपल्याला याचा स्क्वेअर आहे म्हणून इकडं स्क्वेअर दाखवायचा. असा कोणचा अँगल आहे ज्याची किंमत √3/2 असते? बट हा एकदा साइन थिटा बरोबर √3/2, देन थिटा बरोबर π/3. थिटा कोण आहे तुमचा π/3 रेडियन, दॅट इज 60 डिग्री. म्हणजे आता इथं काय आलं तुमचं बाय रिझल्ट आला. कोणचा रिझल्ट आहे पहा बरं, बाय रिझल्ट साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा, देन जनरल सोल्युशन थिटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा, n बिलॉंग्स टू झेड. कालच्या पिरियडमध्ये ज्यावेळेस आपण टॅन आणि कॉट घेतले होते 23-24 नंबरच्या प्रॉब्लेममध्ये आपली थोडी गलती झाली होती लिहिण्यात. टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा, तिथे n पाय प्लस अल्फा पाहिजे होता, आपण 2n पाय प्लस मायनस अल्फा लिहिला होता. तर या प्रॉब्लेममध्ये काय आलं, n पाय प्लस मायनस अल्फा. साइन कॉस टॅन तिघायचे सेम असतात, म्हणजे इथे कोण असेल पहा, साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर, हे बा दिस व्हॅल्यू √3/2 कोणाची आहे π/3ची, π/3
sin square theta is equal to sin square pi by 3. Sin square theta is equal to sin square pi by 3 implies that theta is equal to n pi plus minus pi by 3, n belongs to Z. Therefore, general solution of 4 sin square theta बरोबर 3 is theta is equal to n pi plus minus pi by 3, that is n belongs to Z. हाच प्रॉब्लेम तुम्हाला कोसेक स्क्वेअरमध्ये तयार करू शकतात. इथं जर तुमचा कोसेक स्क्वेअर थिटा असेल तर इकडं 4/3 असेल, मग 4/3चा इनवर्स 3/4 येऊ शकतो. या ठिकाणी जर कॉस स्क्वेअर येते सेक स्क्वेअर येईल, 4 कॉस स्क्वेअर थिटा बरोबर 3, इथं 3 कॉस स्क्वेअर थिटा बरोबर 4, म्हणजे तुम्ही इनवर्स तयार करू शकतात. पुस्तकात प्रॉब्लेम नसतील तरी पण पुस्तकामध्ये हेच दिलेले आहे, पण आपण साईन कॉस टॅनवरून कोसेक सेक आणि कॉट तयार करू शकतो. तुम्हाला प्रॉब्लेम नंबर 41 सुद्धा समजलेला आहे. प्रॉब्लेम नंबर 42 मध्ये काय दिलेलं आहे पहा, टॅन स्क्वेअर थिटा बरोबर 1, कॉट स्क्वेअर थिटाची किंमत सुद्धा 1 असते. या ठिकाणी काय येईल पहा, टॅन स्क्वेअर थिटा बरोबर 1. आता 1 कोणाची किंमत आहे, बट टॅन थिटा बरोबर 1 देन थिटा इज इक्वल टू पाय बाय 4. तर मी याला असं लिहू शकतो का, टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1चा स्क्वेअर, टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर पाय बाय 4 इज इक्वल टू 1. आता आला रिझल्ट. तुम्ही पहा, साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर टॅन स्क्वेअर कॉट स्क्वेअर सगळ्याचे फॉर्म्युले सेम आहे. म्हणजे इथं कोण आलं पहा, बाय रिझल्ट टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा इम्प्लाइज दॅट, काय असेल इम्प्लाइज दॅट थिटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा. That is tan square theta is equal to tan square pi by 4 implies that theta बरोबर n pi plus minus pi by 4, n belongs to Z. या टॉपिकमध्ये पाठांतर काहीच होणार नाही. समजलं तर लिहिता येईल, समजल्यानंतर डबल अभ्यास करण्याची गरज पडत नाही. तेच ते प्रॉब्लेम वारंवार रिपीट होतात. इथपर्यंत आपण जनरल सोल्युशन स्क्वेअर टर्मचं तयार केलं. जसा प्रॉब्लेम नंबर 41 होता तसा सरांनी प्रॉब्लेम नंबर 43 तुमच्यासाठी डबल तयार केला. चला बा, 1-2 जणांची रिव्हिजन आपण डबल घेऊ. इथं कसं लिहिलं जाईल पहा, जनरल सोल्युशन साइन स्क्वेअर थिटा मस्ट बी इक्वल टू 1/4. 1 कोणाचा स्क्वेअर आहे, 1चाच. 4 कोणाचा स्क्वेअर आहे, 2चा. म्हणजे 1/2चा स्क्वेअर किती येतो तुमचा, 1/4. म्हणजे असा कोणचा अँगल आहे ज्याची किंमत तुमची 1/2 असते. साइन स्क्वेअर थिटा बरोबर साइन स्क्वेअर पाय बाय 6 बरोबर 1/2चा स्क्वेअर. म्हणजे तुमचा थिटा हा जर 30 डिग्रीचा असेल त्याची येणारी किंमत ही पाय बाय 6 असते. किती असते, पाय बाय 6. पहा, 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, बॅलन्स झालेलं आहे. बाय जनरल सोल्युशन और बाय रिझल्ट काही लिहा तुम्ही. इथं असेल साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा इम्प्लाइज दॅट थिटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा. That is sin square theta is equal to sin square pi by 6, then theta is equal to n pi plus minus pi by 6, n belongs to Z. पहा, आता आपण जे 3-4 प्रॉब्लेम पाहिले त्याची शॉर्टमध्ये रिव्हिजन कशी करायची. आता आपण कोणचे जनरल सोल्युशन काढणार आहे, स्क्वेअर टर्म आले. म्हणजे स्क्वेअर टर्म म्हणजे कोण, साइन स्क्वेअर थिटा, कॉस स्क्वेअर थिटा, टॅन स्क्वेअर थिटा. हे 3 आले म्हणजे सेक स्क्वेअर येतो, कॉट स्क्वेअर येतो आणि कोसेक स्क्वेअर येतो. आपल्याला विचारणार नाही, तसे जरी तयार केले इनवर्स घ्यायचा आणि दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करायचा. चला रिव्हिजन फास्टमध्ये. 4 कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 3, कॉस स्क्वेअर थिटा 3/4. 3 कोणाचा स्क्वेअर, √3चा. बोर्डवर पहा, 4 कोणाचा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर, √3/2चा स्क्वेअर. √3/2 कोणाची किंमत, पाय बाय 6ची. मग त्या ठिकाणी कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर पाय बाय 6 इज इक्वल टू √3/2. लगेच बाय रिझल्ट कॉस स्क्वेअर थिटा बरोबर कॉस स्क्वेअर अल्फा, थिटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा, n बिलॉंग्स टू Z. या अल्फा जागी कोण येईल, पाय बाय 6. झाला प्रॉब्लेम तयार. दुसऱ्यामध्ये कोण घेतलं सर ना, 4 साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 3. मग काय केलं तुम्ही, 3/4 केलं. 3/4 म्हणजे √3/2चा स्क्वेअर. √3/2 कोणाची किंमत आहे तुमची, √3/2 पाय बाय 3ची. थिटा कोण आहे, n पाय प्लस मायनस अल्फा. अल्फाच्या जागी कोण येईल तुमचा, पाय बाय 3. झाला रिझल्ट तयार. अरे सर नो,
त्याच्यानंतर टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर पाय बाय 4, टॅन स्क्वेअर पाय बाय 4 कोणाचा तुमचा 1, थिटा बरोबर काय असेल प्लस मायनस पाय बाय 4. अशा प्रॉब्लेम नंबर 44 मध्ये फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ कॉस 3 थिटा बरोबर कॉस 2 थिटा. तुम्ही या ठिकाणी लेट लिहिलं आणि इथे घेतला कॉस 3 थिटा बरोबर कॉस 2 थिटा. तुमच्या डोळ्यासमोर पहिला फॉर्म्युला आला, साइन थिटा बरोबर 0, कॉस थिटा बरोबर 0, टॅन थिटा बरोबर 0 लागतो का? नाही लागत. नंतर आपल्या मनात विचार आला साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा किंवा कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा. हे लागण्यासाठी एक तुमचा अँगल काढायचा असेल आणि एक तुमचा स्टँडर्ड अँगल दिलेला असेल. दोन्ही तुमचे हे स्टँडर्ड अँगल नाही, अननोन अँगल आहे, म्हणजे आपण या ठिकाणी हाही फॉर्म्युला वापरू शकत नाही. त्याच्यानंतर आपण साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा, टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा हेही वापरू शकत नाही. चला हे गणित 44मध्ये पहा. तुम्ही साइन थिटा बरोबर 0, कॉस थिटा बरोबर 0, टॅन थिटा बरोबर 0 किंवा साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा, कॉस थिटा इज इक्वल टू साइन अल्फा, टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा यापैकी कोणताही तुम्ही मेथड या ठिकाणी वापरू शकत नाही. मग आता आपल्याला काय करणं पडेल, या दिलेल्या गणिताले आतापर्यंत जे फॉर्म्युले शिकवलेले त्यामध्ये कन्वर्ट करणं पडेल. मग आता आपण असं सांगतो सगळ्या मुलांना आपल्याला गणित बोलते, पुरवंता काही सांगता सर गणित कसं बोलेल. गणिताकडं पाहिल्यानंतर 100% आपल्याशी गणित बोलत असते, पण त्या गणिताची कोड लँग्वेज आपल्याला समजली पाहिजे. आतापर्यंत आपल्याला काय करायचं, या दिलेल्या 9 फॉर्म्युल्यामध्ये याला कन्वर्ट करायचं. याला 9 फॉर्म्युल्यामध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर पहा गणितामधला चेंजेस काय, गणित काय बोललं, या कॉस 2 थिटाला इकडे ट्रान्सफर करा. म्हणजे इथं काय आलं, कॉस 3 थिटा मायनस कॉस 2 थिटा मस्ट बी इक्वल टू 0. यस ऑर नो? हां करेक्ट आलं. कॉस 3 थिटा मायनस कॉस 2 थिटा बरोबर कोण आलं 0. आता तुम्हाला सांगायचीच गरज नाही, या ठिकाणी 3मधून 2 गेल्यावर कॉस थिटा राहते असं तर मॅथमॅटिक्स नाही आहे. असं फॅक्टरायझेशन शिकवलंच नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फॅक्टरायझेशन फॉर्म्युला जन्म घेतो. कोणचा फॉर्म्युला आहे पहा, कॉस सी मायनस कॉस डी. आता या ठिकाणी सी 3 थिटा आहे आणि डी तुमचा हा 2 थिटा आहे. 3 आणि 2 मध्ये कोण आहे 3 थिटा. म्हणजे याचे 2 फॉर्म्युले येतात. तुम्ही कोणचा घ्यासाल, -2 साइन सी प्लस डी बाय 2 इंटू साइन सी मायनस डी बाय 2. चला पहा, कॉस सी मायनस कॉस डी बरोबर -2 साइन सी प्लस डी बाय 2 इंटू साइन सी मायनस डी बाय 2. इथं मायनस साईन काऊन आली, सी मोठा आला म्हणून. इथं जर मायनस साईन नसेल, पॉझिटिव्ह घ्यायची असेल तिथं डी मायनस सी घेणं पडते, तसंही चालते. म्हणजे आता आपल्याला 100% गणित बोललं की दिलेल्या गणिताला कॉस सी मायनस कॉस डी मध्ये कन्वर्ट करा. मग सी म्हणजे कोण आहे 3 थिटा, डी म्हणजे कोण आहे 2 थिटा. काय येईल पहा, -2 साइन सी म्हणजे कोण 3 थिटा प्लस 2 थिटा बाय 2. पहा साइन 3 थिटा प्लस 2 थिटा बाय 2 इंटू साइन सी म्हणजे कोण 3 थिटा मायनस 2 थिटा बाय 2 इज इक्वल टू 0. करेक्ट आलं आपलं. म्हणजे इथं काय झालं बा, -2 टाईम साइन ऑफ 5 थिटा बाय 2 इंटू साइन थिटा बाय 2 बरोबर 0. आता आपण ही -2 आणि ही साइन याला आपण डिवाईड करू शकतो किंवा याला मल्टिप्लाय करू शकतो पॉझिटिव्हनं. म्हणजे याचं उत्तर किती आलं, साइन 5 थिटा बाय 2 इंटू साइन थिटा बाय 2 इज इक्वल टू 0. अरे सर नो. म्हणजे दिलेल्या प्रॉब्लेममध्ये या -2नं आपण डिवाईड केलं तर 0/-2ची किंमत तुमची 0 आली. म्हणजे दिलेली टर्म कशी आली पहा, ही टर्म तुम्हाला समजली पाहिजे. या टर्मनं डिवाईड केल्यामुळं, -2नं डिवाईड केल्यामुळं साइन 5 थिटा बाय 2 इंटू साइन थिटा बाय 2 बरोबर 0. आता पहा याच्या पुढे जाणं किती सोपं आहे. 10वीमध्ये जा बरं तुम्ही, तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन जर शिकवलं x - 3 x - 2 बरोबर 0, तुम्ही काय लिहित होते, x - 3 बरोबर 0 और x - 2 बरोबर 0. हाच फेनॉमेना इथं असेल. तुम्हाला काय करायचं, 2 टर्म दिलेले आहे, दोन्ही पण व्हेरिएबल आहे, दोन्ही टर्म चेंज झालेले आहे. म्हणजे या ठिकाणी काय येईल पहा, साइन 5 थिटा बाय 2 बरोबर 0 और साइन थिटा बाय 2 बरोबर 0. आता इथपर्यंत पूर्ण 11वीचा प्रॉब्लेम होता तुमचा.
या कॉस थ्री थिटा बरोबर कॉस टू थिटा आला. लगेच तुम्ही काय केलं, या ठिकाणी कॉस टूला ट्रान्सफर केलं. कोण तयार केलं, कॉस सी मायनस कॉस डी. फॉर्म्युला तयार केला, -2ने डिवाईड केलं आणि इथपर्यंत आले. इथपर्यंत आल्यानंतर 2 स्टेप जन्माला आल्या. साईन 5 थिटा बाय 2 बरोबर 0 आणि साईन थिटा बाय 2 बरोबर 0. आता आपला जो 9 फॉर्म्युला आहे, 9 पैकी पहिलाच फॉर्म्युला लागून राहिलेला आहे. साईन थिटा बरोबर 0, कॉस थिटा बरोबर 0, टॅन थिटा बरोबर 0. बाय रिझल्ट तुम्हाला काय माहिती पहा, बाय रिझल्ट किंवा बाय जनरल सोल्युशन. काय तुमचं जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला, साईन थिटा बरोबर 0 इम्प्लाइज दॅट थिटा इज इक्वल टू n पाय, n बिलॉंग्स टू झेड. पहा डबल त्याच जागी आलो आपण. साईन थिटा बरोबर 0, थिटा इज इक्वल टू n पाय, n बिलॉंग्स टू झेड. आता एक एक टर्म घेऊ आपण. इथं कोणची आली पहा, साईन 5 थिटा बाय 2 बरोबर 0 इम्प्लाइज दॅट 5 थिटा बाय 2 बरोबर n पाय. आपल्याला काढायचा थिटा, म्हणजे काय सांगा मित्रांनो, इथं थिटा बरोबर 2n पाय अपॉन 5 दॅट इज n बिलॉंग्स टू झेड. एक व्हॅल्यू आपल्यासमोर डेव्हलप झाली. पहा किती सिंपल होतं. साईन 5 थिटा बाय 2 बरोबर 0, देन 5 थिटा बाय 2 बरोबर n पाय, थिटा बरोबर 2n पाय बाय 5. और डबल दुसरी किंमत आपल्याजवळ आहे, साईन थिटा बाय 2 बरोबर 0. इथे येईल काय पहा, साईन थिटा बाय 2 बरोबर 0 इम्प्लाइज दॅट थिटा बरोबर n पाय. म्हणजे इथे काय आलं, थिटा बाय 2 बरोबर n पाय दॅट इज थिटा बरोबर 2n पाय, n बिलॉंग्स टू झेड. देअरफॉर जनरल सोल्युशन्स आर, जनरल सोल्युशन कोणकोणते तयार झाले पहा, थिटा इज इक्वल टू 2n पाय बाय 5 आणि थिटा इज इक्वल टू 2n पाय व्हेअर n बिलॉंग्स टू झेड. हे त्या प्रॉब्लेमचं रिक्वायर्ड जनरल सोल्युशन डेव्हलप झालं. म्हणजे आज तुम्हाला नवीन शिकायला भेटलेलं आहे. आतापर्यंत जनरल सरळ होतं, प्रिन्सिपल जनरल सोल्युशन. आता थोडं वेगळी टेक्निक, वेगळा बॉल टाकला आपण, प्लेअर आउट होत नाही तर बॉल बदलला, तसं तुमचं गणित बदललेलं आहे. इथं तुम्हाला फॉर्म्युला लावता येत नाही पहिल्या स्टेपले. मग तुम्ही कॉस टू थिटा ट्रान्सफर केला, पहा एकदा कॉस सी मायनस कॉस डी तयार झाला, डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला तयार झाला, -2ने डिवाईड तयार केलं, 2 टर्म तयार झाल्या. 2 टर्म साईन थिटा बरोबर 0 देन थिटा बरोबर n पाय सोबत इक्वेट केलं, दिलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. कॉस थिटा, त्याच्यानंतर मग काय केलं तुम्ही, त्या ठिकाणी दुसरी व्हॅल्यू तयार केली आणि डबल त्या ठिकाणी दिलेला प्रॉब्लेम त्या ठिकाणी सिस्टमॅटिक सॉल्व्ह केला. आता या ठिकाणी तुमचा दिलेला पूर्ण प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केलेला आहे. आता काय झालं पहा, होमवर्क दिलं सरांनी, कॉस 4 थिटा बरोबर कॉस 2 थिटा. आता इथं काय करणार पहा आपण, तोंडी सांगा बरं तुम्ही, कॉस 4 थिटा मायनस कॉस 2 थिटा बरोबर 0, कॉस सी मायनस कॉस डी. सी हा 4 थिटा आहे, डी हा 2 आहे, -2 साईन सी प्लस डी बाय 2 इंटू साईन सी मायनस डी बाय 2. जी टर्म येईन त्या टर्मपासून 2 टर्म तयार करसान. थिटा बरोबर n पाय, थिटा बरोबर n पाय. रिक्वायर्ड आन्सर यस ऑर नो. आता आपल्या गणितामध्ये काय झालं पहा, 46 नंबरच्या प्रॉब्लेममध्ये कॉस 3 थिटा बरोबर साईन 2 थिटा. या गणितामध्ये आपल्याला एकदम दोन्ही टर्म सारख्या होत्या. या गणितामध्ये सुद्धा दोन्ही टर्म सारख्या होत्या. या गणितामध्ये दोन्ही टर्म सारख्या दिलेल्या नाहीत, तर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार नाही. तुम्ही म्हणसान काय अवघड आहे सर, एक काम करा ना, याला इकडे ट्रान्सफर करा आणि बरोबर कॉस सी मायनस कॉस डी. याला इकडे जर ट्रान्सफर केलं तर आपला जो फॉर्म्युला तयार होतो कॉस सी मायनस साईन डी. आणि आपला जो फॉर्म्युला असा नाहीच. आपला जो फॉर्म्युला काय, साईन सी प्लस साईन डी, कॉस सी प्लस कॉस डी, कॉस सी मायनस कॉस डी, साईन सी मायनस साईन डी. असा कुठं फॉर्म्युलाच नसतो. मग आता आपल्याला काय करायचं, लक्ष द्या आता केअरफुली. कॉस 3 थिटा बरोबर कोण, साईन 2 थिटा. आता मला काय करायचं, इथं कॉस आहे इथं कॉस लागेल. समजा इथं साईन असेल तर इथं साईन लागेल. इथं कॉस आहे, इथं कोण आहे, साईन. आता मला साईनच्या जागी कॉस तयार करायचा. काय तयार करायचं, साईनच्या जागी कॉस. म्हणजे कॉस बरोबर कॉस थिटा मी इक्वेट करू शकतो. मग आता मी काय केलं, कॉस 3 थिटा बरोबर साईन 2 थिटा आहे. मग कॉस 3 थिटा बरोबर जर साईन 2 थिटा असेल तर मला साईनच्या जागी कॉस आणायचं. मला जर साईनच्या जागी कॉस आणायचं असेल तर अशा ताकद कोणात आहे, अलाइड अँगलमध्ये. अलाइड अँगलमधला कोणचा अँगल, π/2 किंवा 3π/2. म्हणजे मी काय केलं पहा, साईन 2 थिटा कन्वर्ट इंटू कॉस थिटा बाय अलाइड अँगल. बाय काय केलं, अलाइड अँगल. देअरफॉर पहा, कॉस 3 थिटा जशीच्या तशी, तुमचा कॉस 3 थिटा जसाच्या तसा आला. इथं कोणाला साईन 2 थिटा जागी कॉस π/2 मायनस 2 थिटा. म्हणून तिसरं असं कसं काय झालं, इकडं पहा काय झालं मॅथमध्ये, साईन 2 थिटाच्या ऐवजी सरांनी लिहिलं कॉस π/2 मायनस 2 थिटा. आता दोन्ही टर्म दिसायला जरी वेगवेगळ्या असतील पण मॅथमॅटिकल मिनिंग सेम आहे. याचा ड्रेस वेगळा आहे, याचा ड्रेस वेगळा आहे.
पण याचं जे मिनिंग आहे बरोबर आहे, याचा जो चेहरा आहे तो चेहरा सेम आहे. हे ड्रेस जरी तुम्हाला वेगवेगळे दिसत असतील पण याचा चेहरा फेस एक आहे. म्हणजे साईन 2 थिटा बरोबर कॉस π/2 मायनस 2 थिटा. तुम्ही असं का सर असं रिकामं काम काऊन केलं, कॉस 3 थिटा बरोबर साईन 2 थिटा बरोबर होतं. तसा प्रॉब्लेम सॉल्व करता येत नाही. कॉसच्या समोर कॉस, साईनच्या समोर साईन लागेल. इथं कॉस इथं कॉस, साईन साईन असं पाहिजे आपल्याला. ते करण्यासाठी आपण साईन 2च्या जागी कोण लिहिलं, कॉस π/2 मायनस 2 थिटा बाय युझिंग अलाइड अँगल. मग आता डबल काही मुलं कसे डोक्याला होतात, सर एक काम करा तुम्ही नाही का ही जी टर्म आहे π/2 मायनस 2 थिटा याला इकडे ट्रान्सफर करा बरोबर आहे, आणि कॉस सी मायनस कॉस डी काढा. याचा कॉस सी मायनस कॉस डी काढणं वेगळं आहे, हाही चेंज होता हाही वेगवेगळा होता, दोन्हीही तुमचे अननोन अँगल्स होते. या ठिकाणी काय झालं, अननोन अँगल असेल तरी आपण या ठिकाणी याचं व्हेरिएबलमध्ये कन्वर्शन केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी हा एक स्टँडर्ड अँगल आहे π/2 मायनस थिटा. म्हणजे या गणितामध्ये कॉस तुम्हाला या ठिकाणी फॉर्म्युला वापरण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला सांगा सर कोणचा फॉर्म्युला, या गणितामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कॉस सी मायनस कॉस डी लावून फॉर्म्युला लावायची गरज पडणार नाही. या ठिकाणी तुम्ही काय करसान पहा, बाय जनरल सोल्युशन. कोणचं जनरल सोल्युशन आहे तुमचं, कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा इम्प्लाइज दॅट थिटा इज इक्वल टू 2nπ प्लस मायनस अल्फा n बिलॉंग्स टू झेड. फॉर्म्युल्यामध्ये गलती होते, मी काल लिहिताना गलती केली होती टॅन थिटा टॅन कॉट टॅन आणि कॉटच्या प्रॉब्लेममध्ये. हे तुम्ही जास्त केअरफुली लक्षात ठेवायचं. फॉर्म्युले पाहत राहायचे, 9 रिझल्ट पाहायचे. कॉस थिटा बरोबर कॉस अल्फा, थिटा इज इक्वल टू 2nπ प्लस मायनस अल्फा. दिलेल्या प्रॉब्लेममध्ये काय येईल पहा, कॉस 3 थिटा बरोबर कॉस π/2 मायनस 2 थिटा इम्प्लाइज दॅट. काय आलं पहा, 3 थिटा बरोबर 2nπ प्लस मायनस π/2 मायनस 2 थिटा. पहा प्रॉब्लेम वेगळा आहे, चेंजेस आहे. सरांनी हेडिंग लिहिलेले मिक्स प्रॉब्लेम नाम जनरल सोल्युशन. इथं मिक्स येऊन राहिले, सगळे गणित एकत्र येऊन राहिले. 3 थिटा बरोबर 2nπ प्लस मायनस π/2 मायनस 2 थिटा. आता याच्यापासून 2 व्हॅल्यू येणार आहे, कोणकोणच्या, एकदा ही प्लस घ्यायची आणि एकदा ही मायनस घ्यायची, दोन्ही शांततेने काढायचं आणि मग फायनल आन्सर लिहायचं. ब्लॅकबोर्डवर लक्ष द्या. ब्लॅकबोर्डचं दिसत नसेल तर कमीत कमी सर जे बोलतात ते ऐकण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ लेक्चर ऐकताना हेडफोन देऊन ऐका, हेडफोन लावले तर तुम्हाला चांगलं ऐकायला येईल. पहा 3 थिटा इज इक्वल टू 2nπ प्लस मायनस π/2 मायनस 2 थिटा. म्हणजे इथे किती आलं, 3 थिटा इज इक्वल टू 2nπ प्लस π/2 मायनस 2 थिटा झालं. आता या गणितामध्ये काय आलं पहा बरं, 3 थिटा बरोबर आहे की नाही. आता तुम्ही कसंही काहीही ट्रान्सफर केलं तरी आपल्याला चालेल. याला इकडं बोलून घेऊ आपण, काय असेल पहा, 3 थिटा प्लस 2 थिटा बरोबर 2nπ प्लस π/2. इथं कोणाला 5 थिटा बरोबर 2nπ प्लस π/2. इथं कोणाला पहा, थिटा बरोबर 2nπ बाय 5 प्लस π/2 n बिलॉंग्स टू झेड. पहिली व्हॅल्यू आपली या गणितामध्ये डेव्हलप झाली. ज्या गणितामध्ये आपण प्लस घेतलं होतं याच ठिकाणी आपण काय करणार आहे पहा, सेम प्रोसिजरनं ऑर लिहिणार आहे. याचाच ऑर. आणि ऑरमध्ये काय असेल पहा, 3 थिटा इज इक्वल टू 2nπ मायनस साईनने मल्टिप्लाय करताना ब्रॅकेट टाका, गडबड करू नका. 2nπ मायनस π/2 मायनस 2 थिटा. π/2 मायनस किती झालं, 2 थिटा. आता पहा इथं प्लस मायनस मायनस आलं तर याचं मायनस इकडं प्लस झालं. आता केअरफुली ऑब्झर्वेशन करा, मायनस साईन चुकली तर गणित जाईल ना. 3 थिटा बरोबर 2nπ मायनस π/2 मायनस ऑफ मायनस प्लस 2 थिटा. या 2 थिटाला ट्रान्सफर करा, काय असेल पहा, 3 थिटा मायनस 2 थिटा बरोबर 2nπ मायनस π/2. 3 थिटामधून 2 थिटा गेले, थिटा इज इक्वल टू 2nπ मायनस π/2 n बिलॉंग्स टू झेड. दिलेल्या प्रॉब्लेममध्ये किती जनरल सोल्युशन तयार झाले तुमचे, 2. मग आता जनरल सोल्युशन फायनल आन्सर कसं लिहायचं, जनरल सोल्युशन ऑफ कोणचा प्रॉब्लेम तुमचा, कॉस 3 थिटा. कॉस 3 थिटा इज इक्वल टू साईन 2 थिटा आर. पहिलं काय उत्तर येईल पहा, थिटा इज इक्वल टू 2nπ
बाय 5 प्लस पाय बाय 2 और दुसरा थिटा कोण येईल तुमचा 2n पाय मायनस पाय बाय 2 n बिलॉंग्स टू झेड. दोन्ही प्रॉब्लेममध्ये आपल्याला कंपॅरिझनचा अभ्यास करता आला पाहिजे. प्रॉब्लेम नंबर 44मध्ये कॉस 3 बरोबर कॉस 2 सरळ सरळ फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. 45मध्ये सरळ सरळ फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. 46व्या गणितामध्ये फॉर्म्युला वापरता येत नाही, कारण कॉस सी मायनस कॉस डी किंवा साइन सी मायनस साइन डी किंवा कॉस सी प्लस कॉस डी असला पाहिजे. मग इथे एक साइन एक कॉस आला, मग काय करायचं साइनचं कन्वर्शन कॉसमध्ये करायचं. कशात करायचं कॉसमध्ये. साइनचं कन्वर्शन कॉसमध्ये करण्याची ताकद किंवा अल्टरनेट ताकद कोणात असते अलाइड अँगलमधल्या पाय बाय 2 आणि 3 पाय बाय 2. साइन टू थिटा कन्वर्ट इंटू कॉस थिटा बाय अलाइड अँगल. म्हणजे साइन 2ची इक्वालंट किंमत कोणी इक्वालंट दॅट इज साइन टू थिटा बरोबर कॉस पाय बाय 2 मायनस 2 थिटा. मग इथं तुमचं कॉस पाय बाय 2 मायनस 2 थिटा आला. मग तुम्ही काय केलं मित्रांनो या ठिकाणी कॉस 3 बरोबर कॉस पाय बाय 2 मायनस 2 थिटा. बरेच मुलं म्हटलं सर इथं तुम्ही जसा कॉस सी मायनस कॉस डी लावला 44मध्ये तसं या स्टेपमध्ये लावा, पण या स्टेपमध्ये तो फॉर्म्युला लावण्याची गरज नाही. इथं दोन्ही तुमचे अननोन अँगल्स होते. या ठिकाणी हा अननोन आहे, हा अननोन आहे, पण हा नोन अँगल आहे पाय बाय 2. स्टँडर्ड अँगलमध्ये कन्वर्ट केलं म्हणजे कॉस थिटा बरोबर कॉस अल्फा ही किंमत फिक्स आलेली आहे. म्हणजे या ठिकाणी कॉस थिटा बरोबर कॉस अल्फा आला. इथपर्यंत फॉर्म्युला तयार केला. अल्फात जागी कोण आला पहा, तुमच्या अल्फात जागी पाय बाय 2 मायनस थिटा आला. पाय बाय 2 मायनस 2 थिटा. एकदा पॉझिटिव्ह घ्या हे उत्तर येते, एकदा निगेटिव्ह घ्या. लक्ष द्या निगेटिव्हसाठी ब्रॅकेट टाका, मायनस साईननं मल्टिप्लाइड करा हे उत्तर येते. हे झाले त्याचे जनरल रिक्वायर्ड सोल्युशन.